ओम श्री महालक्ष्मी नमः. उद्या मार्गशीर्ष 3रा गुरुवार. सर्वात महत्त्वाचं गाईला नैवेद्य. अत्यंत शुभ मुहूर्त सकाळी का दुपारी. कथेत सांगितल्याप्रमाणे एकदम साधी आणि सोपी पूजा. 5 झाडांची डहाळी. आता आजकाल भरपूर डेकोरेशन. एकदम साधी आणि सोपी पूजा मांडणी आणि पूजा अगदी सहज कोणालाही करता येईल. एकादशीला उद्यापन. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत. उद्या आहे मार्गशीर्ष 3रा गुरुवार. 3रा गुरुवार 11 डिसेंबर आणि 4था गुरुवार 18 डिसेंबर असे यावर्षी 4 गुरुवार आलेले आहेत. कधी कधी 4 येतात, कधी कधी 5 येतात. यावर्षी मात्र 4 गुरुवार आलेले आहेत. 18 तारखेला या व्रताची सांगता करायची आहे. एकादशी जर आली तर मात्र उद्यापन करता येत नाही. पहिल्या आणि दुसऱ्या गुरुवारची आपली पूजा झालेली आहे. आता उद्या 3रा गुरुवार. 3ऱ्या गुरुवारची अगदी साधी सोपी पूजा अगदी कथेमध्ये सांगितल्याप्रमाणे आज आपण बघणार आहोत. आता ही पूजा आहे, ही पूजा आपण सकाळी पण मांडू शकतो किंवा दुपारी 3 नंतर पण मांडू शकतो. आता जिथं आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे, पूजा करायची आहे, ती जागा स्वच्छ पाण्याने थोडं त्यामध्ये गोमूत्र टाकून हळद टाकून स्वच्छ पाण्याने पुसून घ्या किंवा धुवून घ्या. त्यानंतर त्या जागेवर चौरंग किंवा पाट जे काय तुमच्याकडे असेल तो मांडून त्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरून घ्यायचं. पाटाच्या किंवा चौरंगाच्या खाली अगोदर रांगोळीने श्रीम काढून घ्या किंवा स्वास्तिक काढून घ्या आणि मगच त्यावर पाट किंवा चौरंग ठेवा. बघा, अगदी सोप्या पद्धतीने पूजा मांडणी या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुमच्या लक्षात येईल. आता पाटाभोवती सुद्धा अगदी साध्या पद्धतीने का होईना आपल्याला इथं रांगोळी काढून घ्यायची आहे. त्यानंतर इथं पूजेची सुरुवात करताना अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. कुठलीही पूजा करताना अगोदर दिवा आधी प्रज्वलित करून घ्यायचा जायचा. याच्यासाठी समय असेल तर समय लावा किंवा दिवा असेल तर दिवा लावून घ्या. बघा, या दिवशी दिवसभर उपवास असतो आणि संध्याकाळी पूजा करून मगच आपण हा उपवास सोडतात. पूजा झाल्यानंतर लक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवल्यानंतर गाईलासुद्धा नैवेद्य दाखवायचा असतो. या दिवशी गाईला नैवेद्य खाऊ घालायला खूप महत्त्व आहे. काही कारणामुळं जर आपल्याला ही पूजा नाही करता आली तर निदान गाईला नैवेद्य जरूर द्या. कारण असं म्हणतात की गाईच्या पोटी 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. म्हणूनच या दिवशी पूजा झाल्यानंतर गाईला नैवेद्य द्या, मगच आपला उपवास सोडायचा असतो. पाटासमोर समय किंवा दिवा लावून झाल्यानंतर लक्ष्मी देवीचा फोटो आपल्याला त्या पाटावर ठेवायचा आहे. फोटो घ्या किंवा मूर्ती घ्या. थोड्या अक्षता ठेवून त्यावर मूर्ती किंवा फोटो ठेवायचा. त्यानंतर उजव्या बाजूला मंगल कलश स्थापन करायचा. त्यासाठी पाटावर थोडे तांदूळ ठेवून त्याचं अष्टदल कमल काढून घ्या किंवा तसे पण तांदूळ ठेवून त्यावर थोडं हळदी कुंकू टाकून मग त्यावर पाण्याने भरलेला तांब्या, त्यामध्ये एक नाणं, सुपारी, दुर्वा टाकून एक फूल हळदी कुंकामध्ये बुडवून टाका. आता या पाण्याने भरलेल्या कलशामध्ये 5 झाडांची डाळी ठेवतात किंवा 5 झाडांची पानं पण ठेवतात. काहीच नाही मिळालं तर फक्त आंब्याच्या झाडाची पानं किंवा डाळी ठेवली तरी पण चालतं. खरं तर कलशाची पूजा अशीच करतात, पण जर तुम्हाला डेकोरेशन करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता. मुकुट पण घालतात. आंब्याचा डगळा ठेवून मग त्यावर नारळ ठेवा. हा झाला कलश. कलशासमोर गणपती बाप्पांची स्थापना करायची. थोड्या अक्षता ठेवून त्यावर गणपती स्वरूप सुपारी ठेवा. अभिषेक करून पंचोपचार पूजा करायची. गोड खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि ह्या पूजेचा जर तुम्हाला संकल्प करायचा असेल तो संकल्प करा. तसा तर पूजेचा संकल्प हा पहिल्या गुरुवारीच करायचा असतो, पण या अगोदर जर तुमची 2 गुरुवारी जर पूजा झाली नसेल तर आता 3ऱ्या गुरुवारीसुद्धा हा संकल्प केला तरी पण चालतो. आता आजकाल आहे ना डेकोरेशन भरपूर करतात, पण काय होतं, ज्या ताई नोकरी करतात, काही ताईंची छोटी बाळं असतात, त्यांना वेळ नसतो, तर त्या ताईंसाठी अशी साधी सोपी पूजा मांडणी त्या करू शकतात. अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी झाल्यानंतर लक्ष्मी मातेची पूजा करून घ्यायची. कथेत सांगितल्याप्रमाणे एक विडा ठेवायचा. पूजेमध्ये 5 फळं ठेवा, प्रत्येकी 1, आणि माता लक्ष्मी देवीची आपण जी पोथी वाचतो ती पोथी ठेवून तिची पूजा करायची. नंतर कथा वाचन करून आरती करायची. आरती झाल्यानंतर लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवायचा, गाईला नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतरच मग उपवास सोडायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी या पूजेची उत्तर पूजा करून घ्यायची. तर तुम्हाला मी इथं अगदी साधी सोपी ही पूजा सांगितलेली आहे. पूजा मांडणी पण लवकर होते आणि पूजा पण लवकर करून होते. तर अशी महालक्ष्मीची एकदम साधी आणि सोपी पूजा ताईंनो तुम्ही पण जरूर करा.
आणि लक्ष्मी देवीचे कृपा आशीर्वाद मिळवा. धन्यवाद.